हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत बायोटेक्नॉलॉजी क्लास 12th बायोलॉजीमधील हा चॅप्टर आहे. यामध्ये आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं की प्रिन्सिपल अँड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत टेक्निक्स ऑफ जीन क्लोनिंग. जीन क्लोनिंगची टेक्निक्स काय असते, त्यामध्ये इन्स्ट्रुमेंट कोणते कोणते असतात, म्हणजे आपण त्यामध्ये बेसिक रिक्वायरमेंट जीन क्लोनिंगसाठी रिक्वायरमेंट काय काय असते, म्हणजे क्लोनिंगसाठी कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट लागते, टूल्स कोणते लागतात, ते आपण बघत होतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण PCR हे पॉईंट कव्हर केलं होतं. त्यामध्ये डिफरंट इन्स्ट्रुमेंटमध्ये PCR आणि इलेक्ट्रोफोरेसिस काय असतं हे आपण लास्ट लेक्चरला कव्हर केलं होतं. या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजिकल टूल्स हे आपण पाहणार आहोत. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागचं लेक्चर पाहिलं नाही त्यांनी ते लेक्चर पहिल्यांदा पहा. ते लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. त्या लेक्चरमध्ये आपण डिटेल्समध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे आपण हे टूल्स यूज करत असतो. आणि जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, बघूया आपण आता बायोलॉजिकल टूल्स कोणते कोणते आहेत. ठीक आहे, बायोलॉजिकल टूल्स, देर आर द 3 टाइप्स ऑफ द बायोलॉजिकल टूल्स दॅट आर यूज्ड इन द बायोटेक्नॉलॉजी. First one is the enzymes. The various enzymes are included in the biological tools. The enzymes are collected from the various different types of the organism like microorganism, bacteria असतील यांच्यापासून आपण हे कलेक्ट करणार आहोत. काही सिंथेटिक एन्झाईम पण आपण ह्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज करत असतो. काही क्लोनिंग वेक्टर्स आहेत, ओके, त्याला व्हेकल्स DNA म्हणतो आपण. दीज आर द ऑल्सो बायोलॉजिकल टूल्स अँड द कंपोनंट होस्ट. असे 3 आपल्याला बायोलॉजिकल टूल्स बघायचे आहेत. ठीक आहे, आता हे सगळे इम्पॉर्टंट आहेत आपल्या RDNA टेक्नॉलॉजीमध्येच, म्हणजेच कुठल्या आपल्या जीन क्लोनिंगमध्ये. फर्स्ट वन इज द एन्झाईम्स. ओके, व्हॉट आर द एन्झाईम्स. आपण बघितलं होतं क्लास 11मध्येच आपण बायोमॉलिक्युल्सच्या टॉपिकमध्ये एन्झाईम्स काय असतात ते बघितलं. एन्झाईम म्हणजे काय, दीज आर द नथिंग बट द प्रोटीन्स मॉलिक्यूल. प्रोटीनपासून तयार झालेले हे मॉलिक्युल्स आहेत. हे काय करतात तर एन्झाईममध्ये काहीतरी रिॲक्शन घडवून आणत असतात. ओके, दे कॅन कॅटलाइज द रिॲक्शन. आता एन्झाईम्स कोणते यूज करणार आहे आपण, तर वी यूज द रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. ओके, रेस्ट्रिक्शन एन्झाईम म्हणजे काय बघा, द एन्झाईम्स दॅट कट द फॉस्फोडायस्टर बॉन्ड प्रेझेंट इन द पॉलिन्यूक्लियोटाइड आर कॉल्ड ॲज द रेस्ट्रिक्शन एन्झाईम. म्हणजे काय तर एक न्यूक्लिएजेस टाईपचे एन्झाईम्स आहेत. क्लास 11th मधील लेक्चर आठवा ते एन्झाईम्स बायोमॉलिक्युल्समध्ये आपण डिटेलमध्ये न्यूक्लिएजेस काय असते, टाईप्स ऑफ एन्झाईम्स हे आपण त्यामध्ये पाहिलं होतं. रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आपल्याला यूज करायचे आहेत. ते काय आहेत, ते आर द कट द पॉलिन्यूक्लियोटाइड. पॉलिन्यूक्लियोटाइड म्हणजे काय तर आपले असणारा DNA, डुप्लेक्स म्हणतो आपण, डबल स्टँडर्ड DNA आहे, त्या DNA ब्रेक करायचं काम करणारे एन्झाईम, दॅट इज द रेस्ट्रिक्शन एन्झाईम. दिस रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द मॉलिक्युलर सीझर. ओके, ते मॉलिक्युलर सीझर आहेत, ते कात्रीचं काम करतात, एखाद्या DNA ब्रेक करायचं काम करतात. लक्षात आलं का, रेस्ट्रिक्शन एन्झाईम म्हणजे काय, द DNA ब्रेक करणारे एन्झाईम. ओके, आता अशा प्रकारचे 2 प्रकारचे आपल्याकडे एन्झाईम्स आहेत. ओके, एक्झोन्यूक्लिएजेस अँड एंडोन्यूक्लिएजेस. ओके, दीज आर द 2 टाइप्स ऑफ द रेस्ट्रिक्शन एन्झाईम, एंडोन्यूक्लिएजेस आणि एक्झोन्यूक्लिएस. काय असते बघा, जे एक्झोन्यूक्लियस काय, द कट द न्यूक्लियोटाइड फ्रॉम द एंड ऑफ द DNA स्टँड. ओके, एंड म्हणजे DNAच्या स्टँडच्या एंडला, म्हणजे सर समजा दिस इज द DNA मॉलिक्यूल. ओके, ह्या DNA मॉलिक्यूलला आपल्याला रेस्ट्रिक्शन एन्झाईम म्हणजे एक्झोन्यूक्लियस जर यूज केलं असेल तर ते काय करणार आहे, तर एंड ऑफ द DNA जे इथं कुठेतरी ते ब्रेक करणार आहे. ओके, अशा एन्झाईमला म्हणतो आपण एक्झोन्यूक्लियस. आणि त्याच्या अपोजिट आहेत काय, तर एंडोन्यूक्लियस. ओके, एंडोन्यूक्लियस म्हणजे काय, द कट द DNA विदिन द पार्ट, म्हणजे एखाद्या रिकॉग्नायझेशन साईटवरती जाऊन सेंटरला जाऊन ते काय करतात तर DNA ब्रेक करते, म्हणजे ह्या इथे कुठेतरी ते DNA ब्रेक करणार असते. अशा प्रकारचे 2 एन्झाईम आपल्याला बघायचे असते. लक्षात आलं का, DNA मध्ये काय काय असणार आहे त्यामध्ये, तर एंडो एन्झाईम आणि एंडोन्यूक्लियस आणि एक्झोन्यूक्लियस अशा प्रकारचे 2 एन्झाईम इथं आपण बघणार आहोत. ओके, दिस इज द एन्झाईम. आता एन्झाईमचे काय काय प्रॉपर्टी आहे बघा, किंवा हे कुठून फाउंड झाले, म्हणजे हे एन्झाईम्स काय तर दीज आर द कॅटेगरी फ्रॉम द न्यूक्लिएजेस. ओके, न्यूक्लिएजेस म्हणजे काय, न्यूक्लियसला किंवा न्यूक्लिअर मटेरियलला ब्रेक करणारे एन्झाईम्स, रेस्ट्रिक्शन एन्झाईम हे आपण तिथं पाहणार आहोत. आता हे काय करत असतात बघा, डुप्लेक्स इज कट बाय द स्पेसिफिक साईट ऑन द बोथ स्टँड बाय दिस एन्झाईम कॉल्ड ॲज द रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. आत्ताच आपण पाहिलं की रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस काय असतं, ते काय करते DNA डुप्लेक्सला, डुप्लेक्स म्हणजे काय आपलं डबल स्टँडर्ड, हे लक्षात ठेवा. ते काय करते तर दोन्ही स्ट्रँडला कट करते. ओके, दोन्ही स्टँडवरती ते असा एक कट टाकणार आहे. अशा एन्झाईमला म्हणतो आपण रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. आता हे नेमकं काय होतं, ओके, आता हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम कुठं फाउंड झाले आपल्याला, तर ते रेस्ट्रिक्शन एन्झाईम बॅक्टेरियामध्ये फाउंड झालेले होते इन 1970. म्हणजे आपल्याला एका रिसर्च वेळेस एखाद्या सायंटिस्टने रिसर्च करत असताना त्यांना बॅक्टेरियामध्ये अशा प्रकारचे रेस्ट्रिक्शन एन्झाईम सापडले. ते काय करत होते तर डिफेन्स मेकॅनिझम म्हणून काम करत होते. डिफेन्स मेकॅनिझम कशासाठी, म्हणजे ते काय करायचे तर
व्हायरसपासून स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी, ओके, व्हायरसपासून स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी ते रेस्ट्रिक्शन एन्झाईम वर्क करत होते. हे लक्षात आलं का बा? असे काही बॅक्टेरिया असतात, ठीक आहे. ह्या बॅक्टेरियावरती जर एखाद्या व्हायरसने अटॅक केला, ठीक आहे, व्हायरसने जर तिथं अटॅक केला तर त्या व्हायरसचं जेनेटिक मटेरियल ब्रेक करण्यासाठी ह्या बॅक्टेरियाने सोडलेलं ते एन्झाईम्स आहे. ओके, रेस्ट्रिक्शन एन्झाईम म्हणजे त्या बॅक्टेरियानी डिफेन्स करण्यासाठी, ह्या बॅक्टेरियाने स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी, व्हायरसला किल करण्यासाठी, ते व्हायरसचं जेनेटिक मटेरियल ब्रेक करण्यासाठी सिक्रेट केलेलं एक एन्झाईम्स आहेत, त्याला म्हणतो आपण रेस्ट्रिक्शन एन्झाईम. रेस्ट्रिक्शन एन्झाईमला काय म्हणलं आपण? मॉलिक्युलर सीझर. ओके, मॉलिक्युलर सीझर मॉलिक्युलला ते ब्रेक करत असते. कळलं का? म्हणजे रेस्ट्रिक्शन एन्झाईम आपण कलेक्ट कुठून करणार आहे? फ्रॉम द बॅक्टेरिया. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियापासून हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम कलेक्ट करत असतो. ओके, आता ह्या रेस्ट्रिक्शन एन्झाईममध्ये काय असतात बघा? एक त्यांची ॲबिलिटी आहे. ओके, ॲबिलिटी काय आहे? द साईट रिकग्नाइज बाय द देम आर कॉल्ड ॲज अ रिकग्नायझेशन सिक्वेन्स. ओके, ऑर रिकग्नायझेशन साईट. आता हे रिकग्नायझेशन साईट काय असते बघायचे? सपोज की दिस इज द DNA. When we apply some type of the restriction enzyme, the restriction enzymes are attack on the some specific site on the DNA. ओके, एखाद्या स्पेसिफिक साईटवरती जाऊनच ते काय करणार आहेत? तर अटॅक करणार आहेत. सपोज की इथं त्याने अटॅक केला, म्हणजे इथे एक त्याने ब्रेक घेतला, इथे एक ब्रेक घेतला, आपण ह्या एंडोन्यूक्लियस घेतले, आपण त्या एंडोन्यूक्लियसने ह्या साईटवरती त्यांनी ब्रेक केला, म्हणजे इथे कट केला आणि इथे कट केला. ह्या साईटला म्हणतो आपण रिकग्नायझेशन साईट. ओके, और रिकग्नायझेशन सिक्वेन्स. रिकग्नायझेशन सिक्वेन्स म्हणजे काय? तर काहीतरी कोड असणार आहेत. ओके, जेनेटिक कोड तुम्हाला माहीत आहेत की असे काहीतरी ॲडेनिन थायमिनचे काही जिथं कोड असतात, आणि हा कोड किती असतात? तर 4 to 8 असे जिथं कोडॉन असतात. बघू आपण त्या हळूहळू. ओके, ह्या साईटला म्हणतो आपण रिकग्नायझेशन साईट. लक्षात आलं का? The site where the restriction enzyme are act, this site is called as the recognition site. आता ही रिकग्नायझेशन साईट किंवा रिकग्नायझेशन सिक्वेन्स काय असतो बघा? द सिक्वेन्स रिकग्नाइज बाय द रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आर 4 to 8 न्यूक्लियोटाइड्स, म्हणजे 4 ते 8 न्यूक्लियोटाइडचा एक कोड असतो. ओके, असं 4 ते 8 तिथं कोड असणार आहे, ॲडेनिन थायमिन काय असेल ते. ओके, हा लक्षात ठेवा आपण. ओके, द सिक्वेन्स रिकग्नाइज्ड बाय रेस्ट्रिक्शन एन्झाइम इज द 4 to 8 टाईप ऑफ द न्यूक्लियोटाइड्स. ओके, आणि ह्यामध्ये काहीतरी एक स्पेसिफिक असा एक सिक्वेन्स तयार झालेला असतो, किंवा त्याला म्हणतो आपण इंटरनल सिमेट्री. काय सिमेट्री असते? तर त्याला म्हणलं जातं की पॅलिंड्रोम. पॅलिंड्रोम म्हणजे काय? उलट सुलट जरी वाचलं तरी तो तिथं सिमिलर वर्ड तयार होईल, किंवा सिमिलर कोड आपल्याला फाउंड होईल. अशा सिक्वेन्सला म्हणतो आपण पॅलिंड्रोम सिक्वेन्स. DNA वरती फाउंड होणाऱ्या पॅलिंड्रोम सिक्वेन्सवरतीच रिकग्नायझेशन एन्झाईम हे ऍक्ट करत असतात, किंवा रेस्ट्रिक्शन एन्झाईम ऍक्ट करत असतात. आता हा नेमका पॅलिंड्रोम सिक्वेन्स म्हणजे काय बघा? त्यात एक एक्झाम्पल बघा. आता मी एक वर्ड लिहितो. ओके, हा एक वर्ड लिहिला आहे, मॅडम. ओके, आता हा वर्ड आपण इकडून जरी वाचला तरी मॅडमच होणार आहे, आणि इकडून जरी वाचला तरी मॅडम होणार आहे. म्हणजे आपण एखाद्या वर्डला रिपीट दोन्ही साईडनं जरी रीड केलं तर त्याचा सेमच अर्थ होतो, किंवा सेमच कोड आपल्याला तिथं भेटतात. अशा सिक्वेन्सला म्हणतो आपण पॅलिंड्रोम सिक्वेन्स. ओके, पॅलिंड्रोम सिक्वेन्स. आता ह्या DNA वरती पण असे पॅलिंड्रोम सिक्वेन्स असतात. ठीक आहे, पॅलिंड्रोम सिक्वेन्स आपल्या DNA वरती पण आहेत. तिथं काय म्हणतोय आपण? तर तिथं विशिष्ट असे कोड असतात. ठीक आहे, जेनेटिक कोड. आता बघा की कोणत्या प्रकारचे कोड तिथं आपण बघू शकतोय. ओके, बघा इथं एक प्रकारचे कोड बघतो आपण, पॅलिंड्रोम कोड किंवा पॅलिंड्रोम सिक्वेन्स. बघा DNA वरती पण पॅलिंड्रोम सिक्वेन्स असते. त्या पॅलिंड्रोम सिक्वेन्स वरती हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम वर्क करत असते. ओके, दिस इज द DNA. ओके, आपण काय केलंय? तर रेस्ट्रिक्शन एन्झाईम टाकले तिथं रिएक्शनसाठी एंडोन्यूक्लियस. आता ही साईट त्या रेस्ट्रिक्शन एन्झाईमनी सिलेक्ट केली. ओके, इथं काय असणार आहे? तर अशा प्रकारचे पॅलिंड्रोम सिक्वेन्स आपल्याला दिसले. पॅलिंड्रोम सिक्वेन्स म्हणजे कळालं तुम्हाला काय? तर आपण 3' to 5', ओके, असा आपण कोड रीड केला. ओके, इथं काय दिसतं आपल्याला? सायटोसिन, थायमिन, ॲडेनोसिन अँड ग्वानिन, म्हणजे CTTAAG, म्हणजे हा एक तिथं सिक्वेन्स आहे. परत आपण उलटं वाचत आलो 3 to 5' दुसऱ्या स्टँडवरती, तिथं पण तोच दिसणार आहे, CTTAAG. ओके, हा अशा प्रकारे. जर आपण 5 to 3' वाचलं, ओके, 5 to 3' बघा काय दिसतं आपल्याला? GAATTC. अशा कोडला किंवा अशा सिक्वेन्सला म्हणतो आपण पॅलिंड्रोम सिक्वेन्स. लक्षात आलं का? मी एक्झाम्पल काय सांगितलं तुम्हाला? मॅडमचं MADAM. या शब्दाला बघा की आपण दोन्ही साईडने रीड केलं तरी एकच अर्थ होणार आहे. तसंच आहे पॅलिंड्रोम सिक्वेन्स. अशा सिक्वेन्सवरतीच हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम वर्क करत असतात. लक्षात आलं? पॅलिंड्रोम सिक्वेन्स म्हणजे ते जेनेटिक कोडमध्ये किंवा DNA वरील तो पॅलिंड्रोम सिक्वेन्स रिकग्नाइज करतात, आणि त्यावरती ते अटॅक करणार आहेत. म्हणजे हा सिक्वेन्स जिथं दिसेल त्या ठिकाणी हे रिकग्नायझेशन एन्झाईम किंवा आपले रेस्ट्रिक्शन एन्झाईम तिथं वर्क करत असतात. ओके, आता काही एन्झाईम्स आहेत आपल्याकडे. ओके, आपण काय केले? तर
काही एन्झाईम तयार केलेत, कलेक्ट केलेत फ्रॉम द बॅक्टेरिया. म्हणजे कोणते कोणते एन्झाईम्स आहेत बघा. आपल्याकडे एक आहे ALU फर्स्ट. ओके, याचं नॉमेनक्लेचर तुम्हाला NCERT मध्ये बघायला येईल. नीटच्या पुस्तकात ते आहे, तुम्ही त्या नीटच्या पुस्तकात बघा. आपल्या 12th क्लासच्या नीटमध्ये ह्या टॉपिकमध्ये आपल्याला तुम्हाला नॉमेनक्लेचर कसं केलं असतं हे बघा. ठीक आहे, इथं आपल्याला ते इम्पॉर्टंट दिलं नाही बोर्ड आहे पुस्तकात, आपण ते टाइम वेस्ट नाही करणार त्यात. ओके, सोर्स ऑफ ऑर्गॅनिझम आपल्याला सांगितलंय, म्हणजे आपण कोणत्या ऑर्गॅनिझमपासून हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम कलेक्ट केले. त्याचबरोबर रिकग्नायझेशन सिक्वेन्स म्हणजे तो पॅलेंड्रोम सिक्वेन्स त्यांनी सिलेक्ट केलाय आणि ते कुठं ब्रेक करतात. ओके, आणि त्यांच्यापासून तयार होणारे प्रोडक्ट आणि एंड प्रोडक्ट म्हणजे कशा प्रकारे ते DNA कट केलेत असं आपण म्हणणार आहे. ओके, हे 4 आहेत ते रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहेत. ALU फर्स्ट, BAM-HI, ओके, EcoR1, HindII असे काही रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत. आपण कलेक्ट कुणाकडून घेतलेत हे बघा. ॲथ्रोबॅक्टेरियम लेटेस यापासून आपण हे ALU घेतले. बॅसिलस एम्पिसिलस H ह्यापासून आपण BAM घेतले. E-coli म्हणजे HRS coli यापासून EcoR1 हे आपण एन्झाईम तिथं कलेक्ट केले. ओके, हे दिस इज द रेस्ट्रिक्शन एन्झाईम. आता त्यांनी रिकग्नायझेशन सिक्वेन्स म्हणजे ह्या DNA वरती हा एक सिलेक्टेड कोड आहे किंवा रिकग्नायझेशन सिक्वेन्स आहे, त्या ठिकाणी त्यांनी अटॅक केले. बघा, ALU1 हे जर आपण रेस्ट्रिक्शन एन्झाईम यूज केलं, ALU1 हे जर रेस्ट्रिक्शन एन्झाईम आपण यूज केलं तर ते कुठं ब्रेक करते, तर ह्या ठिकाणी त्यांचं ब्रेक किंवा त्यांची रेस्ट्रिक्शन साईट असणार आहे. तर ठीक आहे, GC म्हणजे GC ह्या साईटवरती त्यांनी ब्रेक केलं आणि त्यांच्यापासून हे 2 DNA सेपरेट झाले आणि त्या ह्याला काय म्हणतो आपण, त्या फ्रॅगमेंटला ब्लंट एंड्स म्हणतो आपण. ठीक आहे, ब्लंट एंड अशा प्रकारचा एंड तिथं तयार झाला आहे. ओके, BAM-3 किंवा इकोलाई, ओके, EcoR1 ह्याच्यापासूनचे काय ब्रेक तयार केले जातात. ओके, तिथं बघा कशा प्रकारे आपल्याला एंड तयार झालं दिसून येत आहे. GA ॲडेनिन आणि ग्वानिनमध्ये त्यांनी ब्रेक टाकलाय. ठीक आहे, त्यापासून जो काय DNAचा फ्रॅगमेंट तयार होतोय अशा प्रकारे जे काय ब्रेक तयार झालेले आहेत आपण त्याला म्हणतोय आपण स्टिकी एंड. ओके, स्टिकी एंड लक्षात येते का बघा. स्टिकी एंड म्हणजे काय बघा, अशा प्रकारे आपल्याला तिथं ब्रेक झालेला किंवा कट झालेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे, ब्लंट एंड आणि स्टिकी एंड हे लक्षात ठेवा. ओके, ब्लंट एंड असेल तर ते सिमिलर असतात अशा प्रकारे आणि जे काय स्टिकी एंड असतात ते अशा प्रकारे इरेग्युलर आपल्याला तिथं एंड तयार झालेले आपल्याला दिसून येतात. ओके, DNA वरती अशा प्रकारे ब्रेक तिथं तयार झालेले आपल्याला दिसून येणार आहेत. ओके, हे एन्झाईम्स लक्षात ठेवा. हे 4 प्रकारचे एन्झाईम्स आहेत आपल्याला बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज करत असते. ठीक आहे, आता एक आपल्याला एक एक्झाम्पल दिले बघा की ब्लंट एंड किंवा स्टिकी एंड कशा प्रकारे तयार होतात किंवा हे एन्झाईम कसे वर्क करत असतात. आपल्याला एक एक्झाम्पल कुठला दिलाय, EcoR1चं एक एक्झाम्पल दिलंय. ओके, हे एन्झाईम आपण E-coli मधून कलेक्ट केले. HRS coli अशा ह्या बॅक्टेरियापासून आपण हे कलेक्ट केले. दिस एन्झाईम्स आर ऑल्सो अटॅक ऑन द पॅलेंड्रोम सिक्वेन्स. आता आपण जो काय पाहिला त्या पॅलेंड्रोम सिक्वेन्सवरती ते अटॅक करणार आहेत. दिस इज द DNA. बघा, इथं आपल्याला एक पॅलेंड्रोम सिक्वेन्स दिसतोय, GAA-TTC हा पॅलेंड्रोम सिक्वेन्स आहे. ह्या पॅलेंड्रोम सिक्वेन्सवरती EcoR1 हे एन्झाईम अटॅक केल्यानंतर कशा प्रकारे ते ब्रेक करते ते बघा. ओके, इट ब्रेक द सेम साईट ऑन द सिक्वेन्स म्हणजे त्या सिक्वेन्सवरील हा सिक्वेन्स दिसला आपल्याला. ठीक आहे, ह्या सिक्वेन्सवरती त्याने ब्रेक केलं. GA मध्ये त्याने ब्रेक केला आहे. ओके, ग्वानिन आणि ॲडेनिनमध्ये त्यांनी ब्रेक केलाय आणि अशा प्रकारे आपल्याला तिथं स्टिकी एंड तिथं तयार झालेलं दिसून येते. बघा, स्टिकी एंड कसं तयार करतोय, ह्या ठिकाणी तिथं ब्रेक दिसलाय. ओके, सिंपल आहे. ओके, ह्या एंडला आपण ह्या ब्रेकला काय काय म्हणू शकतो बघा, कोहेसिव्ह ऑर स्टिकी एंड किंवा स्टॅगर्ड एंड अशा प्रकारचे तिथं ब्रेक आपल्याला दिसून येणार. अशा प्रकारचे ब्रेक आपल्याला तिथं दिसून येत असतात. ओके, हे लक्षात ठेवा. पॅलेंड्रोम सिक्वेन्स पहिला डिटेक्ट करणे. पॅलेंड्रोम सिक्वेन्स इथं ब्रेक केला की ते काय करते तर सेम साईटवरती ते ब्रेक करते. पॅलेंड्रोम सिक्वेन्सवरती पण ते सेम साईटवरती ब्रेक करणार आहेत. म्हणजे बघा, ह्या स्टँडवरती GA वरती ब्रेक केला असेल त्यांनी, इथे पण ते GA वरतीच इथं ब्रेक करताना आपल्याला दिसणार आहेत. ह्यामुळे आपल्याला इथं पॅलेंड्रोम सिक्वेन्समध्ये ब्रेक केल्यामुळं आपल्याला इथं कुठलं स्टिकी एंड असणारे DNA आपल्याला तिथं भेटून येते. दिस इज द ॲक्ट ऑफ EcoR1 ऑन DNA पॅलेंड्रोम सिक्वेन्स. ओके, रिकग्नायझेशन साईटवरती पॅलेंड्रोम सिक्वेन्सवरती कशा प्रकारे आपल्याला हे ब्रेक करताना दिसते ते आपल्याला तिथं सिम्पलमध्ये दिसून येत असते. ओके, रेस्ट्रिक्शन एन्झाईम. नेक्स्ट आपल्याकडे पॉईंट आहे तो क्लोनिंग व्हेक्टर. ओके, क्लोनिंग व्हेक्टर म्हणजे बघा, सिम्पलमध्ये काय सांगता येईल तुम्हाला, आपल्याला सपोज की X या ऑर्गॅनिझममधून Y या ऑर्गॅनिझममध्ये DNA ट्रान्सफर करायचे. ओके, काही जीन्स तिथं आपल्याला ट्रान्सफर करायचे. आता हा जीन आपण कलेक्ट केला की हा जीन आपल्याला ह्यामध्ये ट्रान्सफर करायचा, इन्सर्ट करायचा आहे. आपण डायरेक्टली असा जीन तिथं ट्रान्सफर करू शकत नाही. आपल्याला काही व्हेक्टरची गरज असते. व्हेक्टर्स म्हणजे काय, इट इज द व्हेकल
व्हेकल माहीत असेल तुम्हाला. व्हेकल म्हणजे एक प्रकारची तिथं गाडी असते किंवा एक कॅरियर असते. ओके, ते कॅरियर काय करते तर ह्या DNA ला किंवा ह्या जीनला तिकडं घेऊन जात असतात. ओके, सो हे अशा प्रकारचे वेक्टर असतात, सर्क्युलर DNA असतात त्यामध्ये. आता आपण काय करणार आहे तर हा आपला जो काही जीन आहे तो जीन त्या व्हेकलवरती लोड करणार आहे. तर आपण हा जीन तिथं कनेक्ट केला, लिंक केला. आता आणि हा वेक्टर आपण काय करणार आहे तर त्या ऑर्गॅनिझममध्ये इन्सर्ट करणार आहे. ह्यामध्ये जेव्हा तो वेक्टर इन्सर्ट करतोय आपण, ह्यामध्ये वेक्टर टाकल्यानंतर तो वेक्टर इथं रिप्लिकेट होणार आहे. ओके, यांच्यामध्ये ते रिप्लिकेशन शो करतोय आणि त्याच्यामध्ये त्यांची संख्या वाढवते. ओके, संख्या वाढवली की आपण जो काही जीन तिथं कनेक्ट केला होता तोच तिथं रिप्लिकेट होत आहे आणि अशा प्रकारे त्या जीनचं किंवा त्या DNA क्लोनिंग होते. म्हणजे इथं आपल्याला नवीन भरपूर असे कॉपी तयार झालेले दिसून येत असेल. अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण क्लोनिंग वेक्टर. ओके, सिंपल आहे. वेक्टर्स आर द DNA मॉलिक्युल्स. हे DNA मॉलिक्युल्स असतात. दे कॅरी द फॉरेन DNA सेगमेंट अँड रिप्लिकेट इनसाइड द होस्ट सेल. ह्या सेलला म्हणतो आपण होस्ट सेल. ओके, ह्या होस्ट सेलमध्ये जाऊन ते रिप्लिकेट करतात आणि त्या जीनला आपण डिझायर्ड DNA किंवा डिझायर्ड जीन जो आपण टाकलाय तो तिथं रिप्लिकेट करते, त्यांची तिथं संख्या वाढवते. ओके, आता असे कोणते कोणते आपल्याकडे वेक्टर्स आहेत. ओके, आपण मोस्टली यूज करणारे आणि कॉमन वेक्टर जे बघू आपण. आपल्याकडे असे वेक्टर किती आहेत तर 7-8 प्रकारचे वेक्टर्स आहेत. ओके, प्लाझमिड आहेत, बॅक्टेरियोफेज आहेत, ओके, कॉस्मिड आहेत, फॅगोस्मिड आहेत. ओके, त्याचबरोबर BAK म्हणजेच आर्टिफिशियल बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम, हे पण काही वेक्टरमधून यूज करतो आपण. ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम म्हणजे आपण याक म्हणतोय आपण त्याला. त्याचबरोबर ट्रान्सपोज आहेत. ओके, हे DNA ट्रान्सफर करते टी प्लाझमिड किंवा TDNA मध्ये आपण त्याला बघणार आहोत. बॅक्युलो व्हायरस आहेत, मॅमिलियन आर्टिफिशियल क्रोमोझोम्स आहेत. असे डिफरंट टाईपचे आपण वेक्टर तिथं यूज करत असेल. ओके, लक्षात आलं का? हे काही वेक्टरचे टाईप्स आहेत, एक्झाम्पल्स आहेत वेक्टरचे. वेक्टर म्हणजे काय तुम्हाला कळाले आता. क्लिअरली नसेल तर बॅक घेऊन अजून एकदा रिपीटमध्ये बघा, परफेक्ट होईल. ठीक आहे, नसेल समज तर विचारा कमेंटमध्ये. आपण एक दिवशी अजून एक व्हिडिओ बनवू वाटल्यास फक्त क्लोनिंग वेक्टरवरती. आपण डिटेलमध्ये याचा अभ्यास अजून करू. ठीक आहे. ओके, क्लोनिंग वेक्टर आता आपण मोस्टली कुठे यूज करत असतो की आपल्या लॅबमध्ये किंवा आपल्याला कॉमनली यूज करणारे वेक्टर कोणते आहेत तर त्यामध्ये PBR322, ओके, PUC-TI प्लाझमिड हे कॉमनली वेक्टर आहेत. म्हणजे आपण मोस्टली आपण काय यूज करतोय प्लाझमिड वेक्टर आणि बॅक्टेरियोफेज. ओके, अशा 2 प्रकारचे आपण वेक्टर कॉमनली यूज करत असतो. ओके, प्लाझमिड वेक्टर अशा प्रकारचे असतात, हे बघणार आहोत डिटेलमध्ये आपल्याला. प्लाझमिड वेक्टर आणि दिस इज द बॅक्टेरियोफेज. ओके, क्लास 11th मध्ये ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये ह्या बॅक्टेरियोफेजवरती आपण पाहिले कशा प्रकारे असतात, त्यांचं स्ट्रक्चर काय असतं वगैरे वगैरे. ठीक आहे, नसेल तर बघा जरा 11वी जाऊन मागं डिस्क्रिप्शनमध्ये आहेत लिंक किंवा आपल्या चॅनलवरती जाऊन बघा. ठीक आहे, प्लाझमिड वेक्टर आणि बॅक्टेरियोफेज अशा प्रकारचे 2 हे वेक्टर आहेत, ते आपण ते कॉमनली यूज केले जातात इन द बायोटेक्नॉलॉजी. बघा आता हे प्लाझमिड वेक्टर किंवा क्लोनिंग वेक्टर कशा प्रकारचे असतात की काय असतं. आता आपल्याला माहित आहे की आत्ताच मी एक्सप्लेन केलं तुम्हाला की त्या वेक्टरचं काम काय. हे एक सर्क्युलर DNA. ओके, ह्या सर्क्युलर DNA ची ॲबिलिटी काय, आपण त्यांच्यावरती आपल्याला डिझायर असणारा जीन किंवा DNA तिथं अटॅच करणार आहे आणि तो एखाद्या होस्ट सेलमध्ये, ठीक आहे, तो होस्ट सेलमध्ये गेल्यानंतर तो रिप्लिकेट झाला पाहिजे. ओके, ह्या होस्ट सेलमध्ये हा DNA येऊन किंवा त्या आपला वेक्टर येऊन रिप्लिकेट होणार आहे आणि त्यामध्ये त्यांची संख्या वाढवणार आहे. याला आपण क्लोनिंग म्हणतोय. आता ह्यासाठी, ठीक आहे, ह्या वेक्टरची काय काय ॲबिलिटी असली पाहिजे. ओके, पहिल्यांदा तो कसला पाहिजे, वेक्टर शुड बी अँटीबायोटिक रेझिस्टन्स. ओके, म्हणजे ह्या वेक्टरवरती अशा साईट असतात. ओके, हा एक वेक्टर दिला बघा आपल्याला. ह्या वेक्टरवरती अँटीबायोटिक रेझिस्टन्स तिथं साईट पाहिजे किंवा त्याला मार्कर जीन म्हणतो. असे अँटीबायोटिक रेझिस्टन्स पाहिजे. अँटीबायोटिक म्हणजे काय असते तर एखादं अँटीबायोटिक जर आपण यूज केलं तर तो बॅक्टेरिया किंवा जो काही वेक्टर आहे तो किल होणार. म्हणून काय असलं पाहिजे तर त्याच्यावरती अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन पाहिजे. म्हणजे कोणत्याही अँटीबायोटिकचा तिथं यूज किंवा असर त्या बॅक्टेरियावरती दिसून येणार नाही. म्हणजे काय म्हणतो त्याला अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन इथं असेल. आता हे AMPR दाखवले बघा इथं छोटंसं R दिसतंय आपल्याला. AMPR म्हणजे काय, इट इज द रेझिस्टन्स टू द एम्पिसिलिन. ओके, एम्पिसिलिन या बॅक्टेरियाला या अँटीबायोटिकला ते रेझिस्टन्स करते. काही टेट्रामायसिन पण आहेत, NCERT मध्ये आपल्याला दिलंय. आपण हे अँटीबायोटिक यूज करतोय कॉमनली बॅक्टेरिया किल करण्यासाठी. पण आपल्या ह्या वेक्टरवरती अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन असल्यामुळं ह्या अँटीबायोटिकचा ह्या वेक्टरवरती कोणताही इफेक्ट होणार नाही. म्हणून आपल्या क्लोनिंग वेक्टरमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन असले पाहिजे. ओके, अजून त्यावरती काय असलं पाहिजे, इट कंटेन द युनिक क्लिवेज साईट. ओके, इन वन द मार्कर जीन ऑफ द
रेस्ट्रिक्शन एन्झाईम. युनिक क्लिवेज साईट म्हणजे इथे एखादी क्लिवेज साईट पाहिलं. ओके, क्लिवेज साईट म्हणजे कोणते, तर आपण जे काय मगाशी पाहिलं होतं पॅलिंड्रोम सिक्वेन्स, अशा प्रकारचे तिथं सिक्वेन्स पाहिजे जेणेकरून आपले रेस्ट्रिक्शन एन्झाईम इथं ऍक्ट केलं पाहिजे. ओके, इथं कुठंतरी असतात ते जीन. ओके, पॅलिंड्रोम असे सिक्वेन्स दिसले पाहिजे की जेणेकरून रेस्ट्रिक्शन एन्झाईम तिथं परफेक्टली वर्क केले पाहिजे, परफेक्टली तिथं ऍक्ट केलं पाहिजे. असा असला पाहिजे तो आपला क्लोनिंग वेक्टर. आणि लास्टला काय असलं पाहिजे की इट शुड बी सुटेबल कंट्रोल एलिमेंट्स, म्हणजे एखाद्या DNA मध्ये कंट्रोल एलिमेंट्स असतात. म्हणजे कसले, तर आपले रिप्लिकेशन असणारे ओरी, म्हणजे इथून ओरिजिन रिप्लिकेशनला स्टार्ट होणारे असे काही जीन असले पाहिजे, प्रोमोटर जीन असले पाहिजे, ऑपरेटर किंवा रायबोझोमल बाइंडिंग साईट असल्या पाहिजे. अशा प्रत्येक ॲबिलिटी ह्या जीनमध्ये किंवा ह्या वेक्टरमध्ये दिसून आल्या पाहिजे. म्हणजे आपण रिप्लिकेशनमध्ये पाहिलं होतं, रिप्लिकेशन मेथड आपण मागच्या मॉलिक्युलर बेसिसमध्ये आपण हा पॉईंट क्लिअर केला होता की रिप्लिकेशन होण्यासाठी प्रोमोटर साईट असते, ठीक आहे, ऑपरेटर जीन असतात, रायबोझोमल बाइंडिंग साईट असतात. अशा सगळ्या ॲबिलिटी रिप्लिकेशनसाठी इम्पॉर्टंट असणाऱ्या, रिप्लिकेशनसाठी सुटेबल असणारे एलिमेंट आपल्याला ह्या वेक्टरमध्ये दिसले पाहिजेत. ठीक आहे, हे वेक्टरचे इम्पॉर्टंट असे प्रॉपर्टी आहेत. आता आपण काय करणार आहे की ह्याच्यावरती एखादा जीन अटॅच करून तो एखाद्या होस्ट सेलमध्ये टाकल्यानंतर ह्या सगळे तिथे युजफुल होणार आहे. म्हणजे त्यांच्यावरती जर अँटीबायोटिक रेझिस्टन्स मटेरियल असेल, जीन असतील, तर ते अँटीबायोटिकला रेझिस्टन्स करणार आहेत. त्यांच्यामध्ये प्रोमोटर ऑपरेटर जीन असतील, ओरी म्हणतो आपण त्याला, ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन, त्यामुळं ते रिप्लिकेट होणार आहेत आणि आपल्या तिथं क्लोनिंगला सक्सेसफुल करणार आहेत. अशा प्रकारची साईट आपल्याला ह्या क्लोनिंग वेक्टरवरती दिसली पाहिजे. NCERTमध्ये अजून डिटेलमध्ये दिले, तुम्ही ते पुस्तक नक्की वाचा, त्यामध्ये तुम्हाला अजून परफेक्टली क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, बघा आता प्लाझमिड काय, द प्लाझमिड कंटेन नॅचरली डू नॉट पोसेस द ऑल कॅरेक्टर. प्रत्येक प्लाझमिडमध्ये, ठीक आहे, आता आपण जे काय प्लाझमिड बघितले ह्या प्लाझमिडमध्ये किंवा काही नॅचरली ऑकरिंग प्लाझमिड आहेत, प्रत्येक प्लाझमिडमध्ये हे कॅरेक्टर नसते. म्हणजे कोणते अँटीबायोटिक रेझिस्टन्स नसतात, ते कोणत्या ना कोणत्या तरी अँटीबायोटिकला किल होऊन जात असतात. प्रत्येकमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स ॲबिलिटी नसते. काही ठराविक अँटीबायोटिक रेझिस्टन्स प्लाझमिड आहेत, जसं की PBR322, ओके, PBR 320, PYACY, हे काही असे प्रकारचे प्लाझमिड आहेत किंवा अशा प्रकारचे व्हेक्टर्स आहेत की जे काय करते तर असे कॅरेक्टर शो करत असतात. लक्षात आलं का? म्हणजे आपण काय करणार आहे, प्रत्येक प्लाझमिड हा क्लोनिंग वेक्टर म्हणून वर्क करत नसतो. काही ठराविकच प्लाझमिड आहेत की जे आपल्याला क्लोनिंगसाठी किंवा क्लोनिंग वेक्टर म्हणून ते फंक्शनिंग करणार आहेत. ओके, बघा काही प्लाझमिड, म्हणजे आपण आत्ता सांगितले की आपण प्लाझमिड आणि बॅक्टेरियोफेज आपण हे क्लोनिंगसाठी वापरणार आहोत. आता नेमकं प्लाझमिड म्हणजे काय? ओके, प्लाझमिड म्हणजे एक्झॅक्टली नेमकं काय असतं, प्लाझमिड कशासाठी म्हणतो आपण, की ह्या क्लोनिंगसाठी हे इतका इम्पॉर्टंट का बरं आहे? ओके, प्लाझमिड PBR322 हा एक प्रकारचा प्लाझमिड आहे. 43 म्हणजे 4361 बेस पेअर न्यूक्लियोटाइडपासून तयार झालेला एक सर्क्युलर DNA. ओके, इट इज द मोस्ट कॉमनली युज्ड प्लाझमिड इन rDNA टेक्नॉलॉजी. ओके, हा प्लाझमिड आहे. त्यामध्ये आपण काय करतोय, इट इज दोज दॅट रिप्लिकेट इन इक्वलाय. म्हणजे हा प्लाझमिड आपण इक्वलायमध्ये फाउंड करतोय किंवा रिप्लिकेशनसाठी यूज केला जातो. ओके, इक्वलाय हा होस्ट आहे, बघू आपण त्यामध्ये. पहिल्यांदा लक्षात द्या, प्लाझमिड म्हणजे काय, इट इज द सर्क्युलर DNA. ओके, सर्क्युलर DNA, त्याच्यावरती आपण जे काय आता ॲबिलिटी पाहिल्या त्या सगळ्या ॲबिलिटी आपल्याला इथं दिसून येत असते. म्हणजे कोणत्या एम्पिसिलिन रेझिस्टन्स आहे, तो टेट्रामायसिन रेझिस्टन्स आहेत, त्यामध्ये ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन आहे, म्हणजे रिप्लिकेशन स्टार्ट होणार आहे, म्हणजे प्रोमोटर साईट वगैरे वगैरे, हे तर सगळ्या साईट तिथं दिसणार आहेत. आणि त्यामध्ये रेस्ट्रिक्शन एन्झाईम साईट्स आहेत. ओके, रेस्ट्रिक्शन एन्झाईम साईट म्हणजे काय, की जिथं रेस्ट्रिक्शन एन्झाईम अटॅक करणार आहेत. ओके, इको R1 इथं ते अटॅक करू शकते. आपण जे काय आता रेस्ट्रिक्शन एन्झाईम पाहिले ते इथं अटॅक करतात आणि इथं ब्रेक करून आपण तिथं दुसरा एखादा जीन इथं अटॅच करू शकतोय. अशा प्रत्येक ॲबिलिटी शो करणारा हा प्लाझमिड आहे. ओके, मोस्टली कुठं पाहतोय आपल्याला माहित आहे की तो एखाद्या बॅक्टेरियल सेलमध्ये फाउंड होत असतोय. ओके, अजून यांची काय प्रॉपर्टी आपण बघतोय की ह्या प्लाझमिडवरती, हे प्लाझमिड काय, तर त्यांच्या होस्टच्या DNAला डॅमेज केले नाहीत पाहिजे, असे पण प्लाझमिड आपल्याला असणं तिथं गरजेचं आहे. ओके, दिस प्लाझमिड ऑप्टिमाइज देअर यूज ॲज द वेक्टर. म्हणजे प्लाझमिड काय करतो आपण DNA क्लोनिंगसाठी वेक्टर म्हणून यूज करणारे असे प्लाझमिड आहेत. आता प्लाझमिड वेक्टर्स फॉर प्लांट्स, म्हणजे प्लांटमध्ये कोणत्या प्रकारचे आपण प्लाझमिड यूज करतो. ओके, यामध्ये आपल्याला एक बघितलं, आपल्याला ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमोफिशियन्स अशा प्रकारचा एक बॅक्टेरिया आहे की तो आपण ह्या मेथडसाठी म्हणजे प्लांटमध्ये क्लोनिंगसाठी वापरतो. ओके, आता ह्यामध्ये काय असते बघा. ओके, हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे, त्याला काय म्हणतो आपण ट्युमर कॉझिंग बॅक्टेरिया आहे. म्हणजे तो प्लांटमध्ये डिसीज कॉज करतो, एक प्रकारचा ट्युमर कॉज करतोय. ओके, ह्यांच्यामध्ये जो काय जीन आहे, ओके,
ह्यांच्यामधला जो काही जीन आहे तो काय करतोय तर प्लांटला ट्युमर कॉज करतोय. हा एक प्रकारचा पॅथोजन आहे. ओके, हा पॅथोजन आहे. हा आपला जो काय बॅक्टेरिया तो ॲग्रोबॅक्टेरियम आहे ना, तो हा बॅक्टेरिया आहे. हा काय करणार आहे तर प्लांट सेलमध्ये जेव्हा त्यांचा DNA ट्रान्सफर करतोय त्यावेळेस प्लांटमध्ये ट्युमर डिसीज कॉज होते. दिस इज द पॅथोजन. ओके, हा एक पॅथोजन आहे. म्हणजे काय आहे नेमकं ह्याच्यामध्ये तर ह्यांच्यामध्ये TI प्लाझ्मिड आहे. ओके, टी ट्युमर प्लाझ्मिड आहे. म्हणजे ट्युमर कॉझिंग DNA आपल्याला ह्यांच्यामध्ये दिसत असते. म्हणजे दॅट कॅन ग्रोथ द ट्युमर इन द प्लांट. सॉईलमध्ये मोस्टली तो फाउंड होतोय. अशा प्रकारचा तो एक बॅक्टेरिया. म्हणजे दिस इज द पॅथोजन दॅट कॉजेस द ट्युमर इन द प्लांट. ओके, दिस कॅन ॲबिलिटी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इट्स DNA इंटू द प्लांट सेल. म्हणजे ह्या पॅथोजनची काय ॲबिलिटी आहे, ह्याच्याकडे काय गुणधर्म आहे तर तो त्यांच्यामधील DNA किंवा त्यांच्यातला एक जीन तो दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर करतोय. ओके, हार्ट सेलमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर इथं ती सेल इन्फेक्ट होणार आहे आणि तिथं ट्युमर करतोय. आपल्याला ह्याची एक प्रॉपर्टी घ्यायची. आपल्याला काय प्रॉपर्टी घ्यायची ती DNA किंवा जीन ट्रान्सफर करायची. ओके, ह्यामध्ये जो काय आहे तो हा प्लाझ्मिड आहे. ओके, हा प्लाझ्मिड बघा आता ह्याचा आपण यूज कसा करतोय. ठीक आहे, म्हणजे ह्यांच्यामधले एक DNA कोणते DNA ट्रान्सपोज DNA, ह्याला जम्पिंग DNA म्हणलं जाते. जम्पिंग DNA, हा जम्पिंग DNA आहे तो काय करतोय एका सेलमधून दुसरीकडे जातोय. हीच ॲबिलिटी आपण घेतली आपल्या जीन क्लोनिंगमध्ये. ओके, आपण काय करणार आहे फक्त ह्यातमधला जो काय TDNA ओके तो ट्युमर कॉझिंग किंवा इन्फेक्टिव्ह जीन आहे तो आपण ह्या क्लोनिंगसाठी वापरणार आहे. म्हणून आपण हा ॲग्रोबॅक्टेरियम आपण क्लोनिंगसाठी वापरतोय. का बरं वापरला का कळालं का आता की ह्या प्लाझ्मिडमध्ये किंवा ह्या ॲग्रोबॅक्टेरियममध्ये एक प्रकारचा जीन आहे तो काय करतोय ट्रान्सपोज करतोय. म्हणजे तो जम्पिंग DNA आहे. त्यासाठी आपण हा TI प्लाझ्मिड हा क्लोनिंगसाठी वापरणार. त्यामध्ये पण सगळ्या प्रॉपर्टी आहेत आपल्याकडे. वरी आहे आत्ता जे काय पाहिलं आपण ह्या सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला तिथं दिसून येत असतात. ओके, आता हा TI प्लाझ्मिड काय सांगतोय बघा, कंटेन द ट्रान्सपोज कॉल्ड TDNA विच इन्सर्ट द कॉपी ऑफ इट्स सेल्फ इंटू द क्रोमोझोम ऑफ इन्फेक्टेड प्लांट. ओके, ह्या टी प्लाझ्मिड आहे. ओके, TI प्लाझ्मिड आहे तो काय करतोय एक कॉपी पाठवते प्लांटमध्ये. ओके, द ट्रान्सपोज विथ द DNA कॅन बी स्टील इन्सर्टेड इंटू द सेल्स ऑफ द क्रोमोझोम. आणि इथं काय करतोय आपण ट्रान्सजेनिक प्लांट तिथं तयार करण्यासाठी आपण ह्याचा यूज करू शकतो इन द बायोटेक्नॉलॉजी. ओके, प्रत्येक प्लांटमध्ये अशा प्रकारचे इन्फेक्शन किंवा ट्रान्सफॉर्मेशन होईल असं नाही, काही ठराविक प्लांटमध्येच हे केलं जात असतं. ओके, लक्षात आलं का TI प्लाझ्मिड. ओके, TI प्लाझ्मिड काय की त्याच्यावरती एक ट्रान्सपोज DNA आहे, TDNA म्हणतो आपण त्याला. तो काय करतोय ट्रान्सपोर्स केला जातोय फ्रॉम पॅथोजन टू प्लांट सेल. आणि तिथं काहीतरी तो रिॲक्शन तिथं कॉज करताना आपल्याला दिसून येत असते. म्हणजे त्यामध्ये इन्फेक्शन करतोय आणि ह्याला म्हणतो आपण ट्रान्सजेनिक प्लांट. ओके, हायब्रिड प्लांट करण्यासाठी वगैरे हे TI प्लाझ्मिड वाचलं. ठीक आहे, तुम्ही एकदा वाचून बघा, अजून एकदा पुस्तकात व्हिडिओ परत एकदा बघा, तुम्हाला समजेल ह्यामध्ये डिटेलमध्ये. लास्ट पॉईंट आपल्या ह्यामध्ये आहे बायोलॉजिकल मटेरियलमध्ये कॉम्पेटंट होस्ट. कॉम्पेटंट म्हणजे काय तर मराठीत अर्थ आहे आपला ह्याचा सक्षम. की क्लोनिंगसाठी सक्षम असा ऑर्गॅनिझम जे आपण काय करणार आहे की ज्यामध्ये एखादा जीन ट्रान्सफर करणार आहे. ओके, सपोज दिस इज द सम ऑर्गॅनिझम. एखादा असं एक एक्झाम्पल बघू आपण की हा इक्वल आहे. ठीक आहे, इक्वल आहे. हा काय इक्वल आहे इज द कॉमन ऑर मोस्टली युज्ड होस्ट. की ह्यामध्ये आपण काय करणार आहे तर एखादा जीन किंवा एखादा DNA आपण ह्यामध्ये इन्सर्ट करणार आहे. अशा प्रकारची होस्ट त्याला म्हणतो आपण कॉम्पेटंट होस्ट. म्हणजे काय सक्षम, मराठीत अर्थ घ्या सक्षम आहे असे होस्ट किंवा अशा ऑर्गॅनिझम की ज्याच्यावरती आपण ही क्लोनिंग करणार आहे. म्हणजे आपण त्यामध्ये DNA ट्रान्सफर करायची किंवा क्लोनिंग करायची एक्सपेरिमेंट करणार आहे. ठीक आहे, कोणते होस्ट आहेत असे बॅसिलस हेमिफिलस आहे, हेलिकोबॅक्टर आहे आणि इक्वल आहे हा आपण तिथं मोस्टली यूज करणार आहे. एक प्रकारचा कॉम्पेटंट होस्ट आहे. ह्या होस्टवरती आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतोय आतापर्यंत. जेवढे काय आपण एक्सपेरिमेंट आता करणार आहे ते सगळे ह्या इक्वलायवरती करणार आहोत. ओके, कॉम्पेटंट होस्ट. इथं आपला बायोलॉजिकल जे काय मटेरियल होतं ते आपण इथं क्लिअर केलं होतं. म्हणजे कोणते तर बायोलॉजिकल टूल्स आपल्या टूल्स अँड टेक्निक्समध्ये. ठीक आहे, बघा आपण ह्यामध्ये काय काय पाहिलं, व्हेरियस इन्स्ट्रुमेंट पाहिले, बायोलॉजिकल टूल्स पाहिले आणि जे काय कॉम्पेटंट होस्ट आहेत ते आपण इथं सगळे पाहिलेले आहेत. काय डाऊट असेल तर लगेच विचारा कमेंटमध्ये. डायरेक्ट तुम्हाला ह्या ग्रुपवरती आपल्या चॅनलवरती वगैरे फॉलो करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्कीच शेअर करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मेथडॉलॉजी ऑफ RDNA टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण जे काय आता प्रोसेस केली की त्यामध्ये कोणत्या कशा मेथड्स आहेत, ह्या 6 मेथड्स बघायचे. म्हणजे DNA आयसोलेशन कसं केलं जातं, इन्सर्शन कसं केलं जातं,
सुटेबल कॉम्पोनंट होस्ट कसा सिलेक्ट केला जातो, क्लोनिंग ऑर्गॅनिझम कसे सिलेक्ट केले जाते, ओके, आणि त्या मार्कर किंवा ट्रान्सपोर्ट सेलचं होस्ट सेलचं परत काय केलं जातं, हे सर्व पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. ठीक आहे. थँक्यू.